हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण सुरुवात करणार आहोत क्लास 6च्या चॅप्टर नंबर 4 डिझास्टर मॅनेजमेंटला. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला विचारला आहे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? तर बघा, कॅन यू टेलमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले आहे. फर्स्ट वन आहे व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर. तर बघा, इथे बाजूला तुम्हाला काही चित्र दिलेले आहे, तर त्या प्रत्येक चित्रामध्ये कोणकोणते इव्हेंट्स तुम्हाला दिसत आहे हे विचारलं आहे. तर बघा, फर्स्ट जे पिक्चर आहे त्यामध्ये अर्थक्वेक म्हणजेच भूकंप दाखवलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पिक्चरमध्ये सुखा दुष्काळ म्हणजेच कोरडा दुष्काळ दाखवलेला आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये पूर आलेला दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट वनमध्ये घराला आग लागलेली तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर जे 5th नंबरचं चित्र आहे त्यामध्ये चक्रीवादळ दाखवलं आहे. आणि लास्ट पिक्चरमध्ये वॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक दाखवला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन. तर बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की यातील एखाद्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही अडकलात तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार. त्यानंतर थर्ड क्वेश्चन हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअर सेल्फ. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की यातील एखादी जी सिच्युएशन आहे ती तुम्ही एक्सपिरियन्स केलेली आहे का, अनुभवलेली आहे का. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे वाय डू दिस इव्हेंट ऑकर. हे जे इव्हेंट आहेत, ह्या ज्या आपत्ती आहेत किंवा डिझास्टर आहेत ते कशामुळे घडतात हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर स्टुडंट्स, या प्रत्येकच क्वेश्चनबद्दल आपण या चॅप्टरमध्ये 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. तर बघा, पुढे तुम्हाला दिलेले डिझास्टर. तर डिझास्टरमध्ये तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला काय दिलेलं आहे बघा, इन 1993 मेनी पीपल डाय ड्यू टू द अर्थक्वेक ॲट खिल्लारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. म्हणजेच इथे आपल्याला सांगितलेलं आहे की लातूर डिस्ट्रिक्ट, लातूर जिल्हा आहे, त्यातील खिल्लारी गावामध्ये 1993 साली अर्थक्वेक आला होता म्हणजेच भूकंप आला होता. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे 1993 साली लातूर जिल्ह्यामध्ये खिल्लारी गावामध्ये अर्थक्वेक आला होता आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मेनी पीपल डाय म्हणजेच काय, बऱ्याच लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता त्या अर्थक्वेकमध्ये, त्या भूकंपामध्ये. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी ऑफ जुलै 2005 वेन मेनी पीपल हॅड लॉस्ट देअर लाईव्स इन द डेल्यूज कॉज बाय हेवी रेन. तर बघा, इथे आपल्याला तुम्हाला 2 शब्द नवीन आहेत. शडर, तर शडर म्हणजे थरथर कापणे आणि डेल्यूज म्हणजे महापूर. तर बघा, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की 2005 या वर्षात जो जुलै महिना होता त्यामध्ये मुंबई शहरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काय झालं होतं, हेवी रेन म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस आला होता आणि त्यामुळे सगळीकडे काय झालं होतं, डेल्यूज म्हणजे महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि त्याची आठवण तुम्ही आता जरी मुंबईच्या लोकांना करून दिली तर ते आत्तासुद्धा थरथर कापतात, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर थर्ड वन बघा, इन जुलै 2014 द होल विलेज ऑफ मालीन इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉय इन अ मॅटर ऑफ मिनिट्स ड्यू टू अ लँडस्लाईड. म्हणजे बघा, इथे आपल्याला तिसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 2014च्या जुलै महिन्यामध्ये गाव कोणतं सांगितलेलं आहे, पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव तालुक्यामधील मालीन हे गाव. मग या गावामध्ये काय झालं होतं जुलै महिन्यामध्ये, लँडस्लाईड म्हणजेच जमीन ढासळल्यामुळे काही मिनिटातच हे पूर्ण गाव काय झालं होतं, उद्ध्वस्त झालं होतं. कोणतं गाव आहे, पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव तालुक्यातलं मालीन गाव. आणि कधी झालं होतं, जुलैच्या 2014मधील जुलै महिन्यामध्ये. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे मेनी गॉट बरीड अंडर द हिप्स ऑफ सॉईल अँड स्टोन अँड लॉस्ट देअर लाईव्स. तर हिप्स म्हणजे काय, ढीग. मग इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की बरेच लोक काय झाले होते, सॉईल अँड स्टोन म्हणजे माती आणि दगडांच्या ढिगाखाली दबून त्यांचा जीव गेला होता. ते सुद्धा काय, त्यांनी काय केलं, आपला जीव गमवला त्या ठिकाणी, त्या इन्सिडेंटमध्ये. त्यानंतर बघा, लास्ट इथे तुम्हाला काय दिलेलं आहे इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डेड ड्यू टू द फ्लोडिंग कॉज बाय हेवी रेन इन तमिळनाडू. तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की 2015च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच लोकांनी काय आपला जीव गमवला. मग कशामुळे आणि कुठे, तर तमिळनाडूमध्ये. आणि कशामुळे, तर हेवी रेनमुळे पूर आला होता. जास्त प्रमाणामध्ये मुसळधार पावसामुळे काय झालं, तिथे सुद्धा पूर आला होता आणि तिथे सुद्धा बऱ्याच लोकांनी आपला जीव गमवला आहे. त्यानंतर बघा, डिझास्टरची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. व्हॉट इज डिझास्टर. डिझास्टर म्हणजे आपत्ती. मग आपत्तीची डेफिनेशन काय, अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ, प्रॉपर्टी, सोशल एक्सेप्ट ऑफ अ नेशन ऑर अ सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. मग आता आपण याला मराठीमध्ये कशा प्रकारे म्हणू शकतो, तर डिझास्टर म्हणजे अशी एखादी घटना जी अचानक घडते आणि त्या घटनेमुळे
एखाद्या राष्ट्राचे किंवा सामाजिक जीवनाचे किंवा सामाजिक जी मालमत्ता आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते, त्यांना आपण आपत्ती किंवा डिझास्टर म्हणू शकतो. तर ही इथून एवढी झाली डिझास्टरची डेफिनेशन. ही तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून घ्या. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत डिस्कस करू शकता. त्यानंतर बघा, हाऊ अँड वाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर. मग आता हाऊ म्हणजे कसे आणि कशामुळे खालील जे डिझास्टर दिले ते घडतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दिलेलं आहे फ्लोड्स ड्यू टू द हेवी रेन, म्हणजेच अतिवृष्टीमुळे काय होतं, पूर येतो. बऱ्याच जेव्हा जास्त प्रमाणामध्ये पाऊस येतो त्यावेळेस पूर येतो. त्यानंतर सेकंड आहे अँड अर्थक्वेक, लायटनिंग, वॉल्कॅनिक इरप्शन. तर अर्थक्वेक म्हणजे भूकंप, नंतर लायटनिंग म्हणजे वीज चमकणे आणि वॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. मग हे कशामुळे घडते. त्यानंतर फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलामध्ये आग लागणे. मग हे कशामुळे होते. तर यासाठी बऱ्याच वेळा मानवसुद्धा अवलंबून असतो किंवा बऱ्याच वेळा नैसर्गिकरित्या सुद्धा होत असते. त्यानंतर 4th वन आहे इन्क्रीज रिस्क ड्यू टू द हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. तर लिमिटेड एरिया म्हणजे मर्यादित जो भाग आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली लोकसंख्या पॉप्युलेशन वाढत आहे. मग त्याच्यामुळे नेमका कोणता धोका निर्माण होत आहे हे इथे आपल्याला विचारलेलं आहे आणि नेमकं कशामुळे होत आहे. त्यानंतर रामपंथ अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन म्हणजे सर्रासपणे आणि अनियमितपणे जे बांधकाम होत आहे मग ते कशामुळे होत आहे आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं. त्यानंतर इकोलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजे आपलं जे पर्यावरण आहे त्याच्यामध्ये असंतुलन निर्माण होत आहे. मग ते कशामुळे. त्यानंतर बघा लास्ट वन आहे टेररिझम, रॉइट्स अँड क्राईम रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, ॲसल्ट्स, फायर, ॲक्सिडेंट एक्सेट्रा. मग बघा टेररिझम म्हणजे दहशतवाद, त्यानंतर रॉइट्स अँड क्राईम रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन. तर रॉइट्स अँड क्राईम म्हणजे काय, दंगली आणि गुन्हे. मग यांच्यामुळे नेमकं काय होतं तर बॉम्ब एक्सप्लोजन होते म्हणजे बॉम्बचा विस्फोट होतात. त्यानंतर ॲसल्ट्स म्हणजे हल्ले होतात. त्यानंतर फायर म्हणजे आग लागते आणि ॲक्सिडेंट म्हणजे अपघातसुद्धा होत असतात. मग हे सगळं कशामुळे होत असतं तर दहशतवादामुळे होतं. मग हे कशामुळे होतं आणि याच्यामुळे काय होतं हे सुद्धा विचारलेलं आहे. तर स्टुडंट्स याबद्दलसुद्धा आपण चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे डिझास्टर आर ऑफ 2 मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. तर बघा इथे तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे की डिझास्टरसुद्धा 2 प्रकारचे असतात, मॅनमेड आणि नॅचरल. म्हणजेच काही डिझास्टर हे माणसांच्या चुकीमुळे होत असतात आणि काही डिझास्टर हे नॅचरली होत असतात. मग आता याबद्दल आपण आपल्या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तर स्टुडंट्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.